हिंदी बिग बॉस सीझन 19 यंदाचा हा सीझन खूपच अनएक्सपेक्टेड वाटतोय ना. अनएक्सपेक्टेड तेवढाच, बायस पण तेवढाच आणि स्क्रिप्टेड पण तेवढाच वाटतं. घरामध्ये आता 9 लोक राहिलेत, त्यामध्ये पण टॉप 5 मध्ये जाण्यासाठी अनडिझर्व लोक पण लाईनमध्ये उभे आहेत आणि घरामधून डिझर्व करणाऱ्या लोकांना चुकीच्या पद्धतीने बाहेर पण काढण्यामध्ये बिग बॉसने कसर नाही सोडली. कितीतरी वेळा बिग बॉस टीमकडून, मेकर्सकडून ठरवून नॉमिनेशन, ठरवून एविक्शन, ठरवून नो एविक्शन, फेवर करून कॅप्टन बनवणं, फेवर करून स्पेशल पॉवर देणं, किती गोष्टी डिस्कस करायच्या आणि किती गोष्टी सांगायच्या. या सीझनमध्ये डिस्कस करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या अनएक्सपेक्टेड, बायस, स्क्रिप्टेड, फेवरेटिझम, काय काय म्हणाल तेवढं कमीच. आणि या सर्वामध्ये एक सर्वसामान्य मुलगा ज्याचा कोणताही पेड PR नाही, ज्याला कोणाचाही इंडस्ट्रीमधून म्हणाल तसा काही सपोर्ट नाहीये, पेड नॅरेटिव्ह नाहीये, जेन्युइन ऑर्गॅनिक फॅन बेस त्याने कमवला. तर आता हीच वेळ आहे त्या कमवलेल्या फॅन बेसनी त्याला सपोर्ट करण्याची. कारण बिग बॉसच्या घरामधून कॅप्टन शेहबाज बदेशा सोडला, जे की त्याला कॅप्टन ही बिग बॉसनेच केलेलं आहे, तर कॅप्टन शेहबाज बदेशा सोडला तर सर्व लोक हे नॉमिनेटेड आहेत घरातून बाहेर जाण्यासाठी. त्याच्यामध्ये प्रणित मोरे सुद्धा आहे. हे नॉमिनेशनचे जे वोटिंग लाईन्स आहेत या येणारा शुक्रवार, म्हणजे पुढचे 5 ते 6 दिवस ओपन आहेत. येणारा शुक्रवार 21 तारीख आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ह्या लाईन्स ओपन असणार आहेत. तर तुम्हाला रोज एका मोबाईलने 99 वोट्स करता येतात. रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरून वोट करायचे. तुमच्या घरात जेवढे अजून वेगळे मोबाईल नंबर्स असतील, शेजारचा नंबर, मित्राचा नंबर, सगळ्यावरून जेवढं पॉसिबल होईल तेवढ्यावरून तुम्ही वोटिंग करू शकता. दिवसातून एकदा प्रत्येक मोबाईल नंबरने तुम्ही 99 वोट देऊ शकता. हे तुम्हाला शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत करायचं आहे. आता वोट कुणाला आणि कसं करायचं, तर मी काही ठिकाणी वाचलं, बघितलं. प्रणितला सपोर्ट करणारे लोक कमेंट करतात की ते प्रणित GK अश्नूरला वोट्स करतात. 38, 35, 35, 99ला ते डिस्ट्रीब्यूट करताय. तर मी एक सांगेन तुम्हाला, पहिलं तर तुमची फर्स्ट प्रायोरिटी कुणाला जिंकून देण्याची आहे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला प्रणितला जिंकवायचं आहे का GKला जिंकवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर प्रणितला जिंकवायचं असेल तर तुमचा एकही वोट हा दुसरीकडे गेला नाही पाहिजे. अश्नूरला पण नाही गेला पाहिजे, GKला पण नाही. तुम्हाला पूर्णपणे प्रणितलाच वोट करावं लागेल. नुसतं वोटिंग करून चालणार नाही. तुम्हाला त्याला टॉप 2 मध्ये आणावं लागणार आहे. त्यानंतर कुठे ना कुठेतरी एंडमोल शाईन, कलर्स, मेकर्स हे त्याच्याबद्दल विचार करतील. अदरवाईज अभिषेक बजाज व्हायला वेळ नाही लागला. GKला तर पूर्णपणे मृदुल फॅन्टमचा सपोर्ट आहे. अश्नूरला पूर्णपणे अभिषेक बजाज फॅन्टमचा सपोर्ट आहे. प्रणित मोरेला कुणाचा सपोर्ट आहे. आणि त्यात पण तुम्ही लोक जर असं वोटिंग करायला लागले तर भ्रमामध्ये राहू नका. भ्रमाचा भोपळा फुटायला वेळ लागणार नाही. 100% 99 रोजचे वोटिंग्स प्रणित मोरेला करा. एक वोट करून चालणार नाहीये, कारण बरेचसे न्यूट्रल लोक, बरेचसे टीव्हीवर बघणारे लोक हे एखादं वोटिंग करून सोडून देतात. रोजच्या रोज वोटिंग करत बसत नाहीत बऱ्याच वेळा. तर रोज वोटिंग करायचं शुक्रवारपर्यंत आणि तुमच्याकडे जेवढे 10 नंबर, 12 नंबर पॉसिबल होईल त्या सगळ्या नंबरवरून करायचे. तर हे शक्य होऊ शकतं की प्रणित मोरे या टॉप 2 मध्ये, टॉपमध्ये वोटिंगमध्ये जाऊ शकतो. बाकी तुम्हाला काही वोटिंग रिलेटेड क्वेरी वाटत असेल, तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असण्याची गरज नाही आहे जिओची. तुम्ही जिओ हॉटस्टार जेव्हा ॲप ओपन करता, तुम्ही फर्स्ट स्क्रीनवरती सर्च नका करत बसू. डायरेक्ट सर्चवर क्लिक करा. सर्चवर क्लिक केलं की तुमच्यासमोर बिग बॉसचा पोस्टर दिसेल. लाईव्ह पोस्टरवरती क्लिक नका करू. जे नॉर्मल पोस्टर दिसतं त्याच्यावर आयदर क्लिक करा किंवा वरती सर्च बॉक्समध्ये बिग बॉस हिंदी, बिग बॉस सीझन 19 टाईप करा. खाली पोस्टर येईल त्याच्यावर क्लिक करा आणि हे जे वोट म्हणून लिहिलं आहे याच्यावर क्लिक करा. त्यानंतर हे टोटल 99 वोट्स द्या. 99 वेळा तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि खाली सबमिट येतं, त्या सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्याशिवाय कट करायचं नाही आहे. सबमिट केलात की तुम्हाला असं लिहून येच फॉर वोटिंग. कोणाला काही क्वेरी वाटत असेल खाली कमेंटमध्ये सांगा.